नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक गरड ॲग्रोधन नर्सरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला दिसत आहे धुरळा असल्याने हे पाणी पडत आहे. तर यामध्ये हे द्राक्षीच्या ग्राफ्टिंगचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे हे असे शावर बसवलेले आहेत. कोकोपेटमध्ये द्राक्षीची रोपे ह्या वर्षी आपल्याला बनवायचे आहेत आणि शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचे रोपं आपल्याला द्यायचे आहेत. चला नर्सरीच्या मालकासंग गप्पा मारूया. हां बोला साहेब, ह्याला नियोजन कसं केलं आपण? काय नाही, पोगर लावलेले आहेत. ही 10 गुंठ रानात पोगर लावून कोकोपेट मधली रोपं तयार करायची आपल्याला. पेपर पॉट मध्ये नाही, बॅग मध्येच कोकोपेट घालून आपण रोपं तयार करणार. बीज ग्राफ्टिंग डायरेक्ट. बीज ग्राफ्टिंग. 7-9ची बॅग आहे. कोकोपेट घालणार. कोकोपेट घालून आपण ही पोगर जी लावली आहेत ती टेम्परेचर अटेंड करायसाठी पोगर लावलेली आहेत. आणि हे जे फुटवून क्षमता जास्त होते, त्याच्यामुळे ही पोगर लावून ही टेम्परेचर अटेंड करायसाठी ही पोगर लावलेली आहेत आपण. हे पूर्ण सक्सेस प्लॅन करायचं आपल्याला, त्यासाठी आपण सगळं नियोजन केलेलं आहे. तर बुकिंग किती घेतलेली आहे तुम्ही शेतकऱ्याची? बुकिंग आतापर्यंत 30,000 रुपयाची बुकिंग. 30,000. आणि अजून किती बनवणार आहोत? नाही, 1 लाखाचं टार्गेट आहे. 1 लाखाचं. व्हरायट्या कुठल्या बनवणार? सगळ्या उपलब्ध आहेत त्याला. जे बुकिंग आहे त्या हिशोबाने त्यांना व्हरायटी. नाशिकला अनुष्का चालते, अनुष्का मिळेल का नाशिकच्या शेतकऱ्यांना? सगळ्या बुकिंग जर असली तर अनुष्का मी बनवणारच. कसं होतंय की बाबा तुम्हाला 5,000 लागायचे आणि माझ्याकडे उपलब्ध 2,000 3,000. जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला 5च्या 5 मिळून जाईल बुकिंग केली तर. मी काय शेवटी अनुष्का बनवणारच आहे, विषय तो नाही. पण बुकिंग असली की तुम्हाला बाबा 100% मिळणार खात्रीशीर. चला शेतकरी मित्रांनो, बघू शकता हे असे स्ट्रक्चर आहे. पाऊस पडाल्याने वातावरण आहे आणि वातावरण यामध्ये थंडगार असते आणि ह्याच्यावरती परत नेट येणार आहे, खालनं शेततळ्याचा कागद येणार आहे. तर अशा पद्धतीने अनिल गरडने नर्सरीचे नियोजन ह्या वर्षी जोरात केलेले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला द्राक्षीची रोपे पाहिजे असेल तर त्याने बुकिंग करून ठेवावी. बुकिंग केल्यानंतर त्यांना रेटमध्ये थोडाफार डिस्काउंट दिला जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.